नमस्कार बालमित्रांनो, तुमच्या लाडक्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण निसर्गातील एका खूप मोठ्या रहस्याबद्दल माहिती ते म्हणजे पक्ष्यांचे स्थलांतर. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ पहा. होय, सबस्क्राइब करू. छान. आता नवीन गोष्ट पाहूया. मुलांनो, पक्षी जेव्हा अन्नासाठी किंवा थंडीपासून वाचण्यासाठी एका देशातून दुसऱ्या देशात हजारो मैलांचा प्रवास करतात त्याला स्थलांतर म्हणतात. मुलांनो, भारतात पक्ष्यांच्या 1245 जाती आढळतात. मुलांनो, हिवाळ्यात बर्फ पडल्यामुळे किंवा थंडीमुळे अन्नाचा तुटवडा निर्माण होतो, म्हणून पक्षी अन्नाच्या शोधात दक्षिणेकडे प्रवास करतात. समजलं. मुलांनो, काही पक्ष्यांना अति थंडी सहन होत नाही, म्हणून ते उबदार प्रदेशात येतात. होय बाई. बरोबर. मुलांनो, काही पक्षी अंडी घालण्यासाठी आणि पिलांना वाढवण्यासाठी सुरक्षित जागा शोधण्यासाठी स्थलांतर करत असतात. मुलांनो, शास्त्रज्ञ हे पक्ष्यांच्या पायात ॲल्युमिनियमचे हलके वाळे अडकवतात. या वाळ्यावर एका विशिष्ट संस्थेचे नाव आणि क्रमांक असतो. मुलांनो, जेव्हा हा पक्षी दुसऱ्या देशात शास्त्रज्ञ यांना सापडतो तेव्हा त्या क्रमांकावरून तो कुठून आला आणि किती प्रवास केला याची माहिती मिळते. मुलांनो, हे पक्षी उत्तर आशियातून सायबेरियामधून हजारो मैल पार करून भारतात येतात. टीचर, सायबेरिया कुठे आहे? सायबेरिया खूप थंड आहे. आणि मुलांनो, हे पक्षी एव्हरेस्ट शिखर चढणाऱ्या गिर्यारोहकांच्या मागे 8,500 मीटर उंचीपर्यंत गेलेले दिसले आहेत. मुलांनो, हिवाळा संपला की वसंत ऋतूच्या सुरुवातीला हे पक्षी पुन्हा आपल्या मूळ घराकडे म्हणजे उत्तरेकडे निघतात. म्हणजे ते परत येतात. होय ते तर मित्रांनो, पक्ष्यांचे हे जग किती अद्भुत आहे ना. पक्षी कोणतेही नकाशे नसताना हजारो मैलांचा प्रवास अचूकपणे करतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच मजेशीर आणि शैक्षणिक माहितीसाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.